ज्यावेळा गावसभेची सुरुवात झाली त्यावेळा आमच्या ग्रामपंचायतचे सन्माननीय रेडेकर साहेब यांनी ह्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो, हा एक कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार सरपंचाची आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही ते अध्यक्षपद स्वीकारावं. त्या बाबतीत त्यांनी ते अध्यक्षपद स्वीकारलं. पण जनतेने काय केलं की सरपंच हा ग्रामसेवेचा अध्यक्ष होऊ शकत नाही, तर होत असेल तर कागदोपत्री दाखवा. ग्रामसेवकांनी काय केलं की वरिष्ठांच्याकडनं विचारून घेतलं, तर त्यावेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. काही काळानं ग्रामसभा सुरू झाली त्यावेळा नागरिकांच्यात एकमेकाच्या चर्चा सुरू झाल्या, उलटसुलट. कोणत्या चर्चा चालू झाल्या? गावसभेच्या असणाऱ्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे होत्या. काही चुकीच्या घटना घडत गेल्या पुढे थोड्या वेळाने. सभागृहातून काय झालं की चर्चा चालत असताना सरपंच बोलत होते. सरपंच बोलत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं लोकांनी ऐकून घेतलं नाही, नुसताच दंगा गोंधळ चालू केला. त्यामुळं थोडंसं सरपंच मंडळी किंवा प्रमुख त्यातली असणारी लोक ग्रामपंचायतच्या सभागृहातून खाली आली. त्यानंतर त्या लोकांनी त्या ग्रामसेवकांना बळजबरीनं ग्रामसभा घ्यायसाठी हे केलं, विचारपूस केली त्यांनी. त्याला ग्रामसेवकांनी सांगितले त्यांना एकच की ही ग्रामसभा सरपंचाच्या अध्यक्षेखालीच होणार. कोरम पूर्ण होता हे सुद्धा नाही, ती गावसभा कोरम प्रमाणे व्हायला पाहिजे होती. काही गोंधळामुळे ती सभा पूर्ण होऊ शकली नाही. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.